नमस्कार. तुमच्यासाठी एक छोटी पण उपयोगी माहिती मी आज घेऊन आलेली आहे. तुम्ही पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ही चूक करता का? म्हणूनच तुमचे कपडे लवकर खराब होतात, रंग जातो आणि कधी-कधी नीट स्वच्छही होत नाही. तर आज मी तुम्हाला काही सोप्या आणि खूप उपयोगी टिप्स सांगणार आहे, ज्या तुम्ही एकदा वापरल्या की कपडे धुणं अगदी सोपं आणि परफेक्ट होईल. म्हणूनच आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे कसे योग्य पद्धतीने धुवायचे आणि कोणत्या छोट्या टिप्स आपण वापरायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हा बघा. चला बघूयात टिप्स. तर ही माझी LG कंपनीची 8 KGची वॉशिंग मशीन आहे. तर तुमच्याकडे कोणती असेल ती, तर कोणत्याही मशीनमध्ये कपडे असे धुतल्याने अगदी स्वच्छ निघतात. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कपडे बसतात. भरपूर बसले तरी स्वच्छसुद्धा देखील तसेच होतात. तर मी या टिप्स नेहमी वापरते. त्यामुळेच मी ह्या तुमच्याबरोबर शेअर करू असं मला वाटलं. म्हणूनच मी हा व्हिडिओ केलेला आहे. चला मग आपण बघूयात. तर ही वॉशिंग मशीन आहे. तर याच्यामध्ये आपण कपडे टाकताना एक एक कपडा टाकायचा आहे. तर कोणतेही कलरचे कपडे असतील तरीही चालतील. मी व्हाईट कपडेसुद्धा ह्याच्यामध्ये धुते. तर अशा पद्धतीने आपण सर्व कपडे एक एक करून सुट्टे करून आपण टाकायचे आहेत. असे कपडे टाकल्याने ते काही एकत्र होत नाही, सुट्टेच राहतात. त्याच्यामुळं आपण हे अशा पद्धतीने सर्व टाकून घ्यायचे आहेत. आणि अजूनही पुढं मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर हे कपडे भरपूर असल्यामुळे अजिबातच अडकू नयेत म्हणून मी तुम्हाला ही टिप सांगणार आहे. तर त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, हे सर्व कपडे एक एक करून टाकून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 कॅरी बॅग घ्यायच्या आहेत. बघा, या साध्याच कॅरी बॅग आहेत. तर ह्याच्यामध्ये ह्या टाकायचे आहेत. याच्यामुळं काय होतं, जे कपडे आहेत ते एकत्र असं अडकत नाहीत आणि कपडेसुद्धा अगदी स्वच्छ होतात. वेगवेगळा कपडा हा स्वच्छ धुतला जातो. आणि त्याच्यानंतर आपली दुसरी टिप्स आहे की आपण हा एक सॉक्स घ्यायचा आहे. बघा, तर या सॉक्समध्ये आपण डिटर्जंट पावडर टाकायची आहे. तर आपण वरती बॉक्समध्ये न टाकता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढी टाकायची तेवढी टाकायची आणि गाठ बांधून घ्यायची आणि ती वॉशिंग मशीनमध्ये टाकून द्यायची. एखादा रुमाल जरी घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून आपण जरी टाकलं तरीही चालेल. आणि आपण आता हे झाकण लावून घेऊ. आणि आता पुढची ट्रिक सांगते मी तुम्हाला. तर तुम्ही जर लिक्विड वापरत असाल तर अशा प्रकारची बॉटल तुमच्याकडे असायलाच हवी. कारण याचा फायदा तुम्हाला मी सांगते. तर याला वरती असं झाकण आहे बघा. तर आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि झाकणाने आपण मोजून ह्याच्यामध्ये हे ज्याप्रमाणे आपले कपडे आहेत त्याप्रमाणे आपण हे टाकून घ्यायचे. तर 2 दिवसाचे कपडे असेल तर आपण हे 2 बुश टाकू शकतो. अगदी मापामध्ये आपण लिक्विड टाकतो रोजच्या रोज आणि आपली बचतही होते. जास्त लिक्विड आपलं वापरलं जात नाही. आपल्या कमी जास्त हे होत नाही. म्हणून आपण हे असं मापासाठी ही अशी बॉटल ठेवायचीच आहे. आणि जर समजा एखाद्या वेळेस जास्त झालं तर आपण हे अशा पद्धतीने त्यात ओतूही शकतो. तर ते बाहेर अजिबात येत नाही. अगदी व्यवस्थित ती बॉटल राहते. सांडणं त्या बाटलीमुळे काही सांडतच नाही बाहेर आणि खूप छान असं या झाकण्याने मोजून घेता येतं. पुढची महत्त्वाची ट्रिक्स आहे आपली. तर आपण हे वॉशिंग मशीन चालू करायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर हे फंक्शन दिसत आहे तर कशामध्ये धुवायचं ते बघू. तर या बाजूचे सर्व फंक्शन मी दाखवले ते कमी वेळ लागतो आणि इकडे जे लागतात कॉटन लार्ज मिक्समध्ये वेळ जास्त लागतो आणि गरम पाण्यामध्ये ते धुतले जातात आणि वेळही जातो. तर आपण काय करायचं आहे, तर आपण इकडच्या फंक्शनमध्ये धुवायचं आहे. तर यामध्ये क्विक वॉश किंवा डेलिकेटमध्ये आपण रोजचं धुणं धुवायचं आहे. तर मी जास्त कपडे आहे त्याच्यामुळे मी ते डेलिकेटमध्ये लावलेले आहेत. तर आता हे आपण कसं धुवायचं ते बघू. तर मी चालू केले मशीन. तर तुम्ही क्विक वॉशमध्ये सुद्धा करू शकता. ते 30 मिनटामध्येच होतं कमी धुणं असेल तर. आता पुढची ट्रिक्स मी तुम्हाला सांगते आहे. तर पुढची ट्रिक्स महत्त्वाची तुम्हाला सांगते मी. तर आता हे वॉशिंग मशीन बंद झाल्यावर आपण परत एकदा चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण 20 मिनटासाठी परत आपण हे वॉशिंग मशीन लावणार आहोत. तर शेवटचं जे ऑप्शन आहे तर ते 20 मिनटासाठी आहे. तर यामध्ये कपडे व्यवस्थित खळबळले जातात आणि पिळलेसुद्धा जातात. त्याच्यामुळे आपण हे परत 20 मिनटासाठी लावणार आहोत. तर कपडे पण भरपूर होते आणि कपडे स्वच्छ निघाले पाहिजे
त्याच्यामुळं निरमा वगैरे सर्व काही राहिलेला असेल तर तो सर्व निघून जाईल. म्हणून आपण हे परत 20 मिनटासाठी लावून देऊ. 20 मिनटानंतर आपण बघूया कपडे कसे निघतात ते. तर 20 मिनटं झालेली आहेत बघा. तर तुम्हाला मी कपडे दाखवते. तर हे बघा व्हाईट कलरचाच कपडा स्वच्छ बघा दिसतोय तुम्हाला. तर आणि हे कपडे बघा एक एकच असे व्यवस्थित निघत आहेत आणि स्वच्छ देखील दिसत आहेत. अगदी स्वच्छ असे कपडे निघालेले आहेत. आपण ह्या ट्रिक्स वापरल्यामुळे आपले कपडे स्वच्छ निघालेत आणि एक ना एक कपडा आपल्याला मोकळा दिसतोय. तर तुम्हाला या ट्रिक्स माझ्या आवडल्या का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की धुवून पहा. धन्यवाद.